आता अ, ही जी होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा आहे, ही स्पर्धा याच्याबद्दलचं इंट्रोडक्शन, याच्याबद्दलची महत्वाची माहिती आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिले सगळ्यात महत्वाचं की होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा जी आहे ती कुणाकडनं कंडक्ट केली जाते किंवा कोण या परीक्षेचं ऑर्गनायझर आहे. तर ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन किंवा ज्याला आपण मुंबई विज्ञान अध्यापक संघ असं म्हणतो, या मुंबईच्या विज्ञान अध्यापक संघामार्फत ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते. 1981 पासून ही परीक्षा घेतली जाते. म्हणजे साधारणपणे 24 आणि आधीचे 19 असं जर तुम्ही विचार केला तर 24 आणि 19 43 वर्ष साधारणपणे या परीक्षेला आता होत आहेत. खूप जुन्या काळापासून ही परीक्षा आता होत्या आहेत. ही परीक्षा जी आहे ती 4 स्टेजेस मध्ये होते. 4 स्टेज कॉम्पिटिशन आहे आणि याच्यामध्ये त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट असं आहे की आपले जे विद्यार्थी असतात, शालेय विद्यार्थी, त्यांच्यामधली जी क्युरिओसिटी आहे किंवा ज्याला कुतूहल असं म्हटलं जातं, ते कुतूहल जागवण्याचं काम ही परीक्षा करत असते. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड, कुठल्याही प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचा किंवा कुठल्याही समस्येला सोडवण्याचा जो ऍटिट्यूड असतो, जो दृष्टिकोन असतो, तो ऍटिट्यूड, तो दृष्टिकोन याच्यामधनं निर्माण होईल अशी एक त्यांची अपेक्षा याच्यामध्ये आहे. डेव्हलपमेंट ऑफ प्रिसिजन इन ऑब्झर्वेशनल स्किल्स अँड मोटर स्किल्स, म्हणजे कुठल्याही वस्तूचं, कुठल्याही घटनेचं, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या, निसर्गामध्ये घडणाऱ्या काही घटनांचं असेल, आपल्या आजूबाजूला असणारे पदार्थ असतील, वस्तू असतील, तर यांचं निरीक्षण जे आहे ते निरीक्षण करण्याचं कौशल्य, त्याचं जे स्किल आहे ते स्किल आपल्या यंग सायंटिस्टमध्ये किंवा बालवैज्ञानिक जे आहे त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं अशा पद्धतीच्या काय म्हणू आपण ऑब्जेक्टिव्ह लक्षात घेऊन किंवा उद्दिष्ट लक्षात घेऊन ही होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा सुरू झालेली आहे. त्याचबरोबर अजून काय महत्वाचं आहे तर ही एक्झाम अशा पद्धतीनं डिझाईन केली जाते की आपल्या आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे, इमिजिएट एन्व्हायरमेंट, आपल्या सभोवतालचं जे एन्व्हायरमेंट आहे, पर्यावरण आहे, त्या सभोवतालच्या पर्यावरणासोबत आपले विद्यार्थी सेन्सिटिव्ह असले पाहिजे. आपले विद्यार्थी त्याच्याबद्दल त्यांनी त्याच्याबद्दल काय म्हणूयात आपण काहीतरी करण्याची त्यांची उत्सुकता, कुतूहल निर्माण झालं पाहिजे. अशा पद्धतीचं एम, ऑब्जेक्टिव्ह या परीक्षेचं त्याच्यासोबत आहे. त्याच्यानंतर रॅशनल इनिशिएटिव्ह जे आहेत ते त्यांनी घेतले पाहिजेत. अशी काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही आपली डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन मुंबईच्या विज्ञान अध्यापक संघाने 1981 पासून सुरू केलेली आहे. आता याच्यामध्ये ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कोण देऊ शकतं, कोण कोण याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतं, तर सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो की हे जे विद्यार्थी जे इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वी मध्ये शिकत आहेत, ते इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वी मध्ये शिकणारे विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी होऊ शकतात. म्हणजे आता 2024-25चं जे अकॅडमिक इयर असणार आहे आपलं, त्या 2024-25च्या अकॅडमिक इयर मध्ये जे विद्यार्थी 6वी मध्ये जातील आणि जे विद्यार्थी 9वी मध्ये जातील ते विद्यार्थी या आपल्या होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धेला अपियर होऊ शकतात, ते ह्याचा फॉर्म भरू शकतात. आता याच्यामध्ये मीडियम कोणतं असतं किंवा परीक्षेचं माध्यम कोणतं असतं, तर 2 माध्यम याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन ठेवलेले आहेत. पहिला आहे इंग्लिश मीडियम आणि दुसरं आहे मराठी मीडियम. मग तुम्ही म्हणाल सर सेमी इंग्रजी ज्यांचं मीडियम आहे त्यांचं काय, तर जे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी आहे त्यांनी आपल्या कन्व्हिनियन्सनुसार किंवा आपल्याला जे सोपं जातं, ज्यातनं आपल्याला समजतं, त्याचा विचार करून एकतर मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी एक मीडियम आपण चूज करावं असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण इंग्लिश किंवा मराठी दोन्हीतनं एक चूज करू शकतो. पण एकदा चूज केलेलं जे मीडियम असतं ते या परीक्षेच्या 4ही स्टेजेसमध्ये सेम राहतं. म्हणजे तुम्ही एकदा मराठी चूज केलं तर पुढच्या ज्या 4 स्टेजेस आहेत ज्या मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या 4ही स्टेजेसमध्ये तुमचं मीडियम तेच असेल, ते तुम्हाला बदलता येणार नाही, चेंज करता येणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं हे मीडियम जे आपण सिलेक्ट करणार आहोत फॉर्म भरतानाच हे सिलेक्ट करावं लागतं, तर ते अगदी काळजीपूर्वक आपण केलं पाहिजे. त्याच्यानंतर कोणत्या बोर्डाचे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात, तर सगळ्या बोर्डांचे. म्हणजे असं काही लिमिटेशन नाहीये की फक्त स्टेट बोर्डाचेच बसू शकतात किंवा फक्त सीबीएसईचेच बसू शकतात
किंवा फक्त ICSEचेच बसू शकतात असं अजिबात नाही. म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे विद्यार्थी सुद्धा, CBSEचे विद्यार्थी सुद्धा, ICSEचे विद्यार्थी सुद्धा, IB चे विद्यार्थी सुद्धा, सर्व विद्यार्थी जे इयत्ता 6वी मध्ये आणि इयत्ता 9वी मध्ये आता प्रवेश घेणार आहेत ते विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. ठीक आहे. आता याच्यानंतर ही जी आपली परीक्षा आहे या परीक्षेचा सिलेबस काय असतो किंवा याला कोणता अभ्यासक्रम आपल्याला अभ्यास करायचा असतो या परीक्षेसाठीचा, हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच पॅरेंट्स लोकांना याच्याबद्दल डाऊट्स असतात, शंका असतात. तर आपण ते थोडंसं बघून घेऊ की सिलेबस नेमका काय आहे आपल्या होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेचा. आता याच्यामध्ये त्यांनी पहिलं सांगितलंय की लेस एम्फेसिस विल बी गिव्हन फॉर नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स. ज्ञानावरती आधारित क्वेश्चन वरती थोडासा कमी एम्फेसिस असेल, पण जास्त त्यांचा भर कशावर असेल तर अंडरस्टँडिंग वरती. तुम्हाला तुमच्या विज्ञानामधलं किंवा तुमच्या अभ्यासक्रमामधलं काय समजतं आहे त्या अंडरस्टँडिंग वरती, तुमच्या समजेवरती जास्त प्रश्न विचारले जातात. रिझनिंग, तर्क करण्याची जी तुमची क्षमता आहे ती तपासली जाईल. कोरिलेशन, संबंध लावण्याची, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये, दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही कसा संबंध लावू शकतात, त्याला एकमेकांशी कोरिलेट करू शकतात का, याच्यावरती तुम्हाला प्रश्न जास्त विचारले जातील. अप्लिकेशन्स म्हणजे जे आपण विज्ञान आपल्या पुस्तकामध्ये शिकतो त्याचा उपयोग कुठे आपण करू शकतो, त्याचा कुठे 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 आणखीन उपयोग करता येईल, या अप्लिकेशन वरती बरेच प्रश्न या आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर अभ्यासासाठी मेजॉरिटी क्वेश्चन्स जे आहेत ते महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या पुस्तकामधनं असतील. महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जी सायन्सची टेक्स्टबुक आहे ती सायन्सची टेक्स्टबुक्स याच्यासाठी बेस आहे असं आपण म्हणूया की त्याच्यामधनं जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातील. पण असं नाही की CBSEच्या पुस्तकामधनं किंवा ICSEच्या पुस्तकामधनं प्रश्न येणार नाहीत. प्रश्न येतील पण त्या टॉपिक वरती येतील जे टॉपिक आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे इयत्ता 6वीचा विचार केला तर नॅचरल रिसोर्सेस आहेत, लिव्हिंग थिंग्स आहेत, डायव्हर्सिटी आहे, त्याच्यानंतर लाईट आहे, साऊंड आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, मॅग्नेटिझम आहे. हे जे काय टॉपिक इयत्ता 6वीच्या किंवा 9वीच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे तर त्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या पुस्तकामधलेच टॉपिक जरी ते स्टेट बोर्ड CBSEच्या पुस्तकामध्ये दिले असतील, ICSEच्या दिले असतील तर त्याच्या संबंधी प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. पण मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन्स विल बी फ्रॉम महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्स्टबुक जे आहे त्या टेक्स्टबुक्स मधनं प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आणि याच्यामध्ये काही प्रश्न जे आहे अगदी 5 प्रश्न, साधारण 5 ते 10 प्रश्न, दॅट विल बी रिलेटेड टू द जनरल नॉलेज इन सायन्स. आपल्या सायन्स मधलं, विज्ञानामधलंच जनरल नॉलेज जे आहे ते विज्ञानामधलंच जनरल नॉलेज आणि आपल्या आजूबाजूचं डे टू डे लाईफ मधलं, आपल्या दैनंदिन जीवनामधलं जे विज्ञान आहे त्याच्यावरती काही प्रश्न या आपल्या परीक्षेमध्ये असणार आहे. आता याच्यासाठी आपण काय वाचायचं किंवा कोणत्या पुस्तकांचा आधार घ्यायचा, कशा पद्धतीने याचा सिलेबस आणखीन इन डिटेल त्यांनी एक्सप्लेन करून आपल्याला सांगितलेलं आहे की इयत्ता 6वीचे जे विद्यार्थी असणार आहेत त्या इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जी पुस्तकं सांगितली त्याच्यामध्ये टेक्स्टबुक ऑफ 4th स्टँडर्ड, टेक्स्टबुक ऑफ 5th स्टँडर्ड आणि टेक्स्टबुक ऑफ 6th स्टँडर्ड, इयत्ता 4थीचं, इयत्ता 5वीचं आणि इयत्ता 6वीचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला अभ्यासक्रमाला असेल. म्हणजे 6वीच्या विद्यार्थ्यांना फक्त 6वीचंच पुस्तक वाचायचं आहे किंवा 6वीचाच अभ्यास करायचा आहे तसं नाहीये, तर त्यांना 4थीचं विज्ञान, 5वीचं विज्ञान आणि 6वीचं विज्ञान सुद्धा अभ्यासायचंय महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं. त्याच्या रिलेटेड कंटेंट जे CBSE ICSEच्या पुस्तकांमध्ये दिलेलं असेल ते पण आपल्याला वाचायचं आहे. म्हणजे स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचली तरी चालतात, ती सफिशियंट आहे. CBSE ICSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी तो सिलेबस बघायचा, त्यांचं बुक बघायचा आणि मग आपल्या पुस्तकांमधनं ते टॉपिक वाचायचे. आता याच्यामध्ये 10% जे क्वेश्चन्स असतात, 10% प्रश्न हे 4थीच्या सिलेबसवरती असतात, तर 20% प्रश्न हे साधारण 5वीच्या सिलेबसवरती असतात. 60% प्रश्न हे 6वीचा जो आपला मेन सिलेबस आहे ज्या इयत्तेमध्ये आपण जाणार आहोत त्याच्यामधनं 60% प्रश्न आपल्याला या परीक्षेला विचारले जातात. उरलेले जे अप्रॉक्सिमेटली 10% क्वेश्चन्स आहेत तर ते 10 क्वेश्चन्स आपले जनरल नॉलेज इन सायन्स हा जो टॉपिक आहे त्याच्यावरती ते प्रश्न आपल्याला विचारले जातात. तसं 6वीसाठी आहे, तसंच 9वीसाठी सुद्धा आहे. म्हणजे इयत्ता 9वीसाठी जर विचार केला
तर 7वीचं विज्ञानाचं पुस्तक, 8वीचं विज्ञानाचं पुस्तक आणि 9वीचं विज्ञानाचं पुस्तक, या तीनही इयत्तांची पुस्तकं आपल्याला अभ्यासक्रमामध्ये असणार आहे. सेम 10% प्रश्न जे असतील ते 7वीच्या सिलेबसवरती असतील, 20% प्रश्न जे असतील ते 8वीच्या सिलेबसवरती असतील. मेजॉरिटी 60% प्रश्न जे आहेत ते 60% प्रश्न आपल्या 9वीच्या सिलेबसवरती. उरलेले 10% प्रश्न जनरल नॉलेज इन सायन्स म्हणजे विज्ञानामधलं जे काही जनरल नॉलेज आहे त्याच्यावरती उरलेले 10% प्रश्न असणार आहे. ठीक आहे. आता हा जो परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे त्याची फीस किती असते, म्हणजे ऑल रिजन्स आणि ऑल टाइप्स ऑफ स्कूल्स, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्या शाळेमधनं जर तुम्ही फॉर्म भरले, शाळेच्या शिक्षकांमार्फत जर तुम्ही फॉर्म भरला, तर त्याच्यासाठी तुमची 320 रुपये ही रेग्युलर फी आहे. जर समजा तुम्ही जर असं उशिरा फॉर्म भरला, या परीक्षेची साधारण डेडलाईन असते फॉर्म भरण्याची, त्या डेडलाईनच्या नंतर जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला काही लेट फी लागते, पण रेग्युलर फी साधारणपणे 320 रुपये ही आपली आहे. आता शाळेमार्फत जर फॉर्म न भरता आपण स्वतः इंडिव्हिज्युअली जर का रजिस्ट्रेशन केलं, स्वतः विद्यार्थ्याने जर का रजिस्टर केलं, तर त्याच्यासाठी 500 रुपये फी आहे. त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवायचं की आपल्याला या परीक्षेचं रजिस्ट्रेशन स्कूल मार्फत करायचंय, शाळेमार्फत करायचे. शाळेतल्या शिक्षकांना या परीक्षेबद्दल माहिती असतेच, कारण खूप जुनी एक्झाम आहे. जर माहिती नसेल तर आपण त्यांना या परीक्षेबद्दल सांगायचं. स्कूलचं रजिस्ट्रेशन त्या आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आधी करावं लागतं, ते आपल्या शिक्षकांकडनं करून घ्यायचं आणि मग आपली माहिती शिक्षकांना प्रोव्हाइड करायची आणि मग शिक्षक आपले जे फॉर्म आहेत ते फॉर्म भरतील. त्यांच्याकडे तुम्ही 320 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने जमा करायचे. हे फीच्या बाबतीमध्ये आहे. पण मी सांगेल की जास्तीत जास्त म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांनी शाळेमार्फतच फॉर्म भरावा. इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशनला जरा जास्त खर्च आहे, त्याच्यामुळं शाळेमार्फतच तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरावा. आता ज्या स्टेजेस मी तुम्हाला म्हणत होतो की 4 स्टेजेस आहेत या परीक्षेसाठीच्या, त्या 4 स्टेजेस कोणत्या कोणत्या आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेज आहे बघा, ती आहे थेअरी एक्झामची. ती आहे थेअरी एक्झामची. दुसरी आहे ती म्हणजे प्रॅक्टिकल एक्झामची. आणि याच्यानंतर एक जनरल इंटरव्ह्यू असतो आणि हा जनरल इंटरव्ह्यू झाल्यानंतर चौथी स्टेज असते, ती म्हणजे ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट. आपल्याला एक कृती उपक्रम दिला जातो. थेअरी परीक्षेमध्ये मल्टिपल चॉईस स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न आपल्याला या थेअरी परीक्षेमध्ये विचारले जातात. साधारण 100 प्रश्न असतात. 100 मार्काचा पेपर असतो. 90 मिनिटांचा वेळ या थेअरी परीक्षेसाठी मिळतो. ही थेअरी परीक्षा झाल्याच्या नंतर आपल्याला प्रॅक्टिकल एक्झाम किंवा ज्याला आपण प्रयोग परीक्षा असं म्हणतो, ती प्रयोग परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे ती प्रात्यक्षिक परीक्षा आपली होत असते. त्याच्यानंतर जनरल इंटरव्ह्यू होतो. जनरल इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर साधारणपणे आपल्याला एक कृती उपक्रम दिला जातो. एक त्या उपक्रमावरती आपल्याला रिपोर्ट बनवायचा असतो आणि तो रिपोर्ट आपल्याला ईमेल करायचा असतो दिलेल्या ईमेल ऍड्रेसवरती. आणि त्याच्यानंतर त्या कृती उपक्रमावरती आपला इंटरव्ह्यू होतो. त्याच्यावरती काही प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि मग त्याच्यानंतर आपला फायनल रिझल्ट जो आहे तो लागत असतो. तर अशा पद्धतीचं स्वरूप 4 स्टेजेसचं या आपल्या होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धेचं आहे. आता याचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा किती विद्यार्थी याच्यामध्ये घेतले जातात, सिलेक्शन क्रायटेरिया जी आहे किंवा सिलेक्शनची प्रोसिजर जी आहे ती नेमकी काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण आता बघूया. याच्यामधली जी पहिली फेज आहे बघा, किंवा ज्याला आपण रिटर्न टेस्ट असं म्हणतो, ती रिटर्न टेस्ट किंवा थेअरी एक्झाम ज्याला म्हटलं जातं, त्या थेअरी एक्झाम मध्ये 100 मल्टिपल चॉईस स्वरूपाचे प्रश्न असतात. बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न 100 प्रश्न असतात आणि त्याच्यासाठी 90 मिनिटाचा वेळ आपल्याला असतो. म्हणजे साधारण 1.5 तासाचा वेळ आपल्याला मिळतो. ही परीक्षा झाल्यानंतर या परीक्षेमध्ये सिलेक्शन कसं केलं जातं प्रॅक्टिकल राऊंडसाठी किंवा आपल्या सेकंड प्रात्यक्षिक परीक्षेसाठी, तर याची मेरिट लिस्ट लागते. आणि या मेरिट लिस्ट मध्ये जे टॉप 7.5% पहिले जे 7.5% विद्यार्थी असतात, ऍज पर युअर रिजन, ऍज पर युअर मीडियम, म्हणजे तुम्ही कोणत्या रिजन मधनं फॉर्म भरताय, मराठवाड्यातनं भरताय, विदर्भातनं भरताय, कोकणातनं भरतायत, मुंबईतनं भरतायत,
किंवा अजून कुठल्या विदर्भातनं कुठल्या विभागातनं फॉर्म भरत आहे, तर अशा विभागानुसार आणि तुमच्या मीडियमनुसार म्हणजे मराठी मीडियमचे आहात का इंग्लिश मीडियमचे आहात अशा याच्यानुसार तुमच्या मेरिट लिस्ट लागते आणि मग त्याच्यामधनं 7.5% पहिले जे विद्यार्थी असतात जेवढे विद्यार्थी त्याच्यामध्ये पास होतात किंवा जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याच्यापैकी 7.5% विद्यार्थी जे आहेत ते चूज केले जातात सेकंड राऊंडसाठी आणि त्यांना मेरिट सर्टिफिकेट मिळतं की तुम्हाला मेरिट प्राप्त झालेला आहे, तुम्ही सेकंड राऊंडसाठी प्रॅक्टिकल राऊंडसाठी क्वालिफाय आहात. रिमेनिंग जे स्टुडंट्स आहेत की जे क्वालिफाय झालेले नाहीत प्रॅक्टिकल राऊंडसाठी त्यांना पासिंग सर्टिफिकेट या परीक्षेमध्ये मिळतं. तुम्ही पास झालेला आहात पण तुम्ही पुढच्या राऊंडसाठी क्वालिफाय नाही. तर हे असं पहिली स्टेज एक्झामची. सेकंड जी स्टेज आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल टेस्ट असते, प्रत्यक्ष प्रयोग आपल्याला याच्यामध्ये करावा लागतो. आता इयत्ता 6वी जो असतं त्या इयत्ता 6वीसाठी आपल्याला 5 प्रयोग दिलेले असतात आणि या 5 प्रयोगांवरती आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. त्याच्यासाठी 30 मार्क असतात आणि 30 मिनिटाचा वेळ असतो. साधारण 6 मिनिटाचा वेळ एका प्रयोगासाठी आपल्याला मिळतो. प्रयोगाची कृती असते, ती कृती करायची, निरीक्षण करायचं, ती निरीक्षणं लिहायची, त्याच्यावरतीचे विचारलेले प्रश्न त्यांची उत्तरं लिहायची. अशा स्वरूपाची ती प्रॅक्टिकल एक्झाम किंवा प्रात्यक्षिक परीक्षा असते. इयत्ता 6वीसाठी 5 प्रयोग असतात, 30 मार्कांचे, 30 मिनिटाचा वेळ असतो. इयत्ता 9वीसाठी मात्र 3च प्रयोग असतात. त्याच्यामध्ये एक प्रयोग फिजिक्स मधला किंवा भौतिकशास्त्रामधला असतो, एक प्रयोग केमिस्ट्री मधला किंवा रसायनशास्त्रामधला असतो आणि बायोलॉजीसाठी किंवा जीवशास्त्रासाठी आपल्याला 10 सॅम्पल्स दिले जातात, 10 स्पेसिमेन्स दिले जातात. ते कोणत्या प्राण्याचे आहे, कोणत्या वनस्पतीचे आहे किंवा कोणत्या अवयवाचे आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं असतं, ओळखायचं असतं आणि त्याच्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. तर असं साधारण फिजिक्ससाठी एक, केमिस्ट्रीसाठी एक आणि बायोलॉजीसाठी एक असे 3 प्रयोग इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना असतात. मग आता ही परीक्षा झाल्यानंतर याच्यामध्ये कसं सिलेक्शन होतं, तर 30% मार्क पहिल्या परीक्षेमधले कन्सिडर केले जातात. थेरी परीक्षेमधले 30% मार्क आणि तुम्हाला प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये मिळालेले मार्क अशा दोघांची बेरीज केली जाते आणि मग टॉप 10 विद्यार्थी जे आहेत ते टॉप 10 विद्यार्थी पुढच्या 3ऱ्या आणि 4थ्या राऊंडसाठी सिलेक्ट केले जातात. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा पहिल्या परीक्षेचे मार्क उपयोगी पडतात. त्याच्यामुळे थिअरी परीक्षा जी आहे पहिली परीक्षा दॅट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. खूप महत्वाची परीक्षा पहिली परीक्षा आहे, कारण त्या परीक्षेचे मार्क सेकंड स्टेजमध्ये आपल्याला उपयोगी पडतील जेव्हा आपण थर्ड राऊंडसाठी जाऊ. आता तिसरा जो फेज असतो किंवा तिसरा जो राऊंड असतो तो जनरल इंटरव्ह्यूचा असतो. त्याच्यामध्ये साधारण 30 मार्काचा तो इंटरव्ह्यू असतो आणि त्याच्यामध्ये 5 ते 10 मिनिटाचा वेळ असतो. त्या 5 ते 10 मिनिटामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. अगदी तुमचं नॉलेज त्यांनी टेस्ट केलेलं असतं, तुमचं बऱ्याच गोष्टी त्यांनी टेस्ट केलेल्या असतात. आता ते जनरली ऍटिट्यूड वगैरे या गोष्टींवरती इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारतात. 5 ते 10 मिनिटाचा इंटरव्ह्यू असतो आणि त्याच्यानंतर चौथं जे आहे चौथी फेज त्याच्यामध्ये आपल्याला एक ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट दिला जातो. विशेषतः त्याचा उद्देश असा आहे की आपल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणासंबंधी जागरूक व्हावं. आपल्या पर्यावरणामध्ये जे काही बदल होत आहेत, वातावरणामध्ये जे काही बदल होत आहेत, त्याच्यामुळे ज्या काही समस्या आपल्याला पुढे तोंड द्यावं लागणार आहे त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील, त्याच्याबद्दल आपण कशा पद्धतीने जागरूक होऊया, तर त्याच्या संबंधीचा एक कृती उपक्रम आपल्याला या ऍक्शन रिसर्च प्रोजेक्टच्या चौथ्या फेजमध्ये दिला जातो. त्याच्यासाठी पण इंटरव्ह्यू होतो आणि त्या इंटरव्ह्यू 30 मिनिटाचा तो इंटरव्ह्यू होतो, 30 मार्काचा तो इंटरव्ह्यू होतो. 5 ते 10 मिनिटं चालतो. त्या उपक्रमावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि ते बऱ्याचदा जनरल इंटरव्ह्यू आणि आपला जो ऍक्शन रिसर्च प्रोजेक्टचा इंटरव्ह्यू आहे तो साधारणपणे एकाच वेळेस होतो. याच्यासाठी काय सिलेक्शन आहे तर 30% मार्क्स ऑब्टेन इन फेज 1. पहिल्या थेरी परीक्षेमध्ये आपल्याला पडलेले मार्क त्याच्यापैकी 30% मार्क आपल्या ह्याच्यामध्ये परत घेतले जातात. दुसऱ्या राऊंडमध्ये पण घेतले जातात, तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये पण घेतले जातात. म्हणून मी म्हणतोय थेरी परीक्षा जी आहे पहिली ती खूप महत्वाची आहे. तिचे 30% मार्क आपल्याला पुढे उपयोगी पडत असतात. त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये पडलेले मार्क, प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये पडलेले मार्क,
त्याच्यानंतर तिसऱ्या आपल्या जनरल इंटरव्ह्यू मध्ये आणि ऍक्शन रिसर्च प्रोजेक्टच्या इंटरव्ह्यू मध्ये पडलेले मार्क या सगळ्यांची बेरीज केली जाते. 30% मार्क पहिल्या स्टेज मधले, दुसऱ्या स्टेज मधले पूर्ण मार्क, तिसऱ्या स्टेज मधले पूर्ण मार्क, चौथ्या स्टेज मधले पूर्ण मार्क, या सगळ्यांची बेरीज करून याच्यानुसार मेरिट लिस्ट लावली जाते. आणि मग पहिले 10% विद्यार्थी जे आहे त्या पहिल्या 10% विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळतं, सर्टिफिकेट मिळतं आणि 3,000 रुपयाचं स्कॉलरशिप मिळतं. वन टाइम स्कॉलरशिप मिळतं 3,000 रुपये पहिल्या 10% विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर जे नेक्स्ट 60% विद्यार्थी असतात त्यांना सिल्वर मेडल मिळतं. त्यांना सिल्वर मेडल मिळतं. आपलं चांदीचं जे पदक असतं ते त्यांना मिळतं, सर्टिफिकेट मिळतं आणि 2,000 रुपयांची वन टाइम स्कॉलरशिप जी आहे ती वन टाइम 2,000 रुपयांची स्कॉलरशिप यांना मिळते. त्याच्यानंतर रिमेनिंग जे विद्यार्थी आहेत जे तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडसाठी क्वालिफाय झाले आहे त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळतं आणि सर्टिफिकेट मिळतं. त्याचबरोबर स्कॉलरशिप मिळते 1,000 रुपयांची. म्हणजे तुम्ही पहिले 2 राऊंड पास करून जर तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडला गेला तर 100% तुम्हाला काही ना काही बक्षिसे मिळणार आहे. 1,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे, ब्रॉन्झ मेडल मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे. जर तुम्ही 60% विद्यार्थ्यांमध्ये आलात पहिल्या तर तुम्हाला सिल्वर मेडल मिळेल, सर्टिफिकेट मिळेल आणि तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल 2,000 रुपयांची. जर तुम्ही पहिल्या 10% विद्यार्थ्यांमध्ये आलात तर मात्र गोल्ड मेडल, सर्टिफिकेट आणि तुम्हाला 3,000 रुपयाचं स्कॉलरशिप मिळणार आहे. पण हे सर्व पहिले 2 राऊंड तुम्ही क्वालिफाय केले, तुम्ही तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडसाठी गेलात तर तुम्हाला हे सर्व बक्षीस मिळणार. त्याच्यानंतर आता ही परीक्षा आहे याच्यासाठीची तयारी कशी करायची तर आपण इंडिव्हिज्युअल लेवलला याची तयारी करू शकतो. जो काय आपल्याला सिलेबस दिलेला आहे, जो काय आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम, तो सिलेबस, ती पुस्तकं वाचून क्वेश्चन पेपर जुने जे आहे मागच्या वर्षीचे ते क्वेश्चन पेपर्स किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून याची तयारी आपण करू शकतो. आता विज्ञान कट्टा या परीक्षेच्या तयारीसाठी काय करतं तर विज्ञान कट्टा मार्फत आपला एक फाउंडेशन कोर्स आहे फॉर होमी बाबा एक्झाम. हा फाउंडेशन कोर्स आपण घेत असतो, ऑनलाईन स्वरूपाचा असतो. याच्यामध्ये आपण लाईव्ह क्लासेस घेत असतो. सोमवार ते शुक्रवार आपले क्लासेस होत असतात. रेग्युलर ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आपण घेतो, प्रत्येक टॉपिक वरती टेस्ट आपण घेतो. त्याच्यामध्ये आपण स्टडी मटेरियल किंवा बुक जे आहे ते बुक पण प्रोव्हाइड करतो, पण हे ऑप्शनल आहे. म्हणजे साधारणपणे असं आहे की पुणे किंवा मुंबई या भागामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकं जी आहेत ती सहज अवेलेबल होतात, सहज उपलब्ध होतात. पण जे विद्यार्थी खेड्यामधनं आपल्याकडे येतात त्या विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल किंवा पुस्तकं जी आहे ती पुस्तकं सहजासहजी मिळत नाही. मग ती पुस्तकं सुद्धा आपण याच्यामध्ये त्यांना प्रोव्हाइड करतो. कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज म्हणजे पूर्ण सिलेबस आपला शिकवून झाला तर प्रत्यक्ष परीक्षा ज्या पद्धतीनं होते त्या पद्धतीनं आपण टेस्ट सिरीज यांची घेत असतो. आणि जर आपल्या टेस्टमध्ये काही डाऊट असतील, काही तुम्हाला प्रश्न असतील, शंका असतील तर त्याच्या संबंधीचे डाऊट सॉल्व्हिंग सेशन जे आहे ती डाऊट सॉल्व्हिंग सेशन सुद्धा आपण या फाउंडेशन कोर्समध्ये घेत असतो. आता हा जो फाउंडेशन कोर्स आहे हा फाउंडेशन कोर्स कधी सुरू होतो तर साधारणपणे 10 जून 2024 जो आहे तो 10 जून 2024 ला हा जो आपला फाउंडेशन कोर्स आहे हा सुरू होणार आहे. आता याची वेळ काय असणार आहे, ऑनलाईन आहे, तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून मोबाईलवरती आपली लेक्चर्स, आपले क्लास अटेंड करू शकता. इंटरॅक्टिव्ह पद्धतीचे क्लास असतात, त्याच्यामुळे असं नाही की फक्त मी बोलतो आहे. तुम्हा लोकांना त्याच्यामध्ये बोलण्याची संधी असते, क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील तर ते त्याच्यामध्ये विचारता येतात. तर अशा पद्धतीचा हा फाउंडेशन कोर्स 10 जून 2024 ला सुरू होतो. आता याच्यामध्ये इयत्ता 6वीचे जे विद्यार्थी आहेत त्या इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपली जी वेळ असणार आहे ती वेळ असणार आहे संध्याकाळी 8 ते 9 या वेळामध्ये. संध्याकाळी 8 वाजेपासून 9 वाजेपर्यंत आपला जो क्लास आहे तो याच्यामध्ये होईल इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी. इयत्ता 9वीचे जे विद्यार्थी आहेत त्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळीच 7 ते 8 वाजेची वेळ आपण ठेवलेली आहे. 7 ते 8 वाजेच्या वेळामध्ये आपल्या इयत्ता 9वीचा क्लास होईल. 1 तास साधारणपणे क्लास चालतो आणि 6वीचा क्लास 8 ते 9 या वेळामध्ये आपला असणार आहे. तर अशा पद्धतीचा हा फाउंडेशन कोर्स आपला 10 जून 2024 पासून सुरू होतो आहे.
आणि आपण हा कधीपासून घेतोय, तर आपण हा 2020 पासून घेतोय. जवळपास आता आपलं 4थं वर्ष असणार आहे. आणि हे काही रिझल्ट आहेत आपल्या विद्यार्थ्यांचे. आता मागच्या वर्षी जी होमी बाबाची परीक्षा झाली त्याच्यामध्ये संजना बळे नावाची आपली विद्यार्थिनी, तिला ब्रॉन्झ मेडल मिळालं. मनस्वी राजेश नावाची विद्यार्थी NSTS परीक्षा जी होते याच्यासारखी, त्याच्यामध्ये सुद्धा क्वालिफाय झाली. इस्रोच्या टूरला हे काही विद्यार्थी आपले जाऊन आलेत. आता CV रमन परीक्षा पण असते एक, त्याच्यामध्ये पण काही विद्यार्थी आपले तालुक्या लेवलवरती पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या रँक मध्ये आलेले आहेत. तर हे आपले काही विद्यार्थी आणि त्यांचे रिझल्ट. आता मला चॅट बॉक्स मध्ये ना एक प्रश्न आलाय की सर याची फीस किती असते. तर साधारणपणे आपण याची फीस जी आहे ती 1999 जी आहे ती आपल्या फाउंडेशन कोर्सची फी आहे. 10 जून पासून जोपर्यंत तुमची परीक्षा होईल, थेरी परीक्षा, तोपर्यंत आपला हा कोर्स चालणार आहे. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला त्याच्यामध्ये पुस्तक पाहिजे असेल, बुक पाहिजे असेल, तर त्याच्यासाठीचे जे 500 रुपये आहेत ते ऍडिशनल चार्जेस आपण त्याच्यामध्ये घेतो. ते पुस्तक मी विकत घेतो आणि मग तुम्हाला बाय पोस्टाने मी ते पाठवतो. तर त्याच्यासाठीचा जो खर्च आहे तो आपण याच्यामध्ये घेत असतो. जर पुस्तकासहित घ्यायचं असेल तर मग 2499 रुपये आपल्या कोर्सची प्राइस पडते. आणि जर समजा विदाऊट बुक घ्यायचं असेल तर 1999 मध्ये आपला कोर्स आहे. आता हा कोर्स आपला कसा बाय करायचा किंवा कसा हे करायचा, तर आपली जी वेबसाईट आहे बघा, विज्ञानकट्टा.in नावाची, या वेबसाईट वरनं तुम्हाला हा कोर्स परचेस करता येईल. फाउंडेशन कोर्स सिलेक्ट करायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला सगळी माहिती विचारली जाईल. तुमचं नाव, गाव, इयत्ता, मीडियम, त्याच्यानंतर तुम्हाला बुक पाहिजे की नाही वगैरे वगैरे सर्व माहिती विचारली जाईल आणि मग त्याच्यावरनं तुम्ही तुमची फीस भरू शकता. जर तुम्हाला काही डाऊट आला, काही विचारायचं असेल अजून, तर आपला ईमेल ऍड्रेस आहे, आपला फोन नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, म्हणजे 9860995257, या नंबरवरती तुम्ही केव्हाही फोन करू शकता, केव्हाही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील, ज्या काही शंका असतील, ते आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे.